अशोक खरातचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर एका भीषण अपघातात मृत्यू झालाय। मात्र हा निव्वळ अपघात आहे की यामागे काही मोठं षडयंत्र? शेळकेंच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात संशयाचा कल्लोळ माजला असून घातपाताची शक्यता वर्तवली जाते। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। अश्लील व्हिडिओ कांडात अडकलेला भोंदू खरात चहूबाजूने संकटात सापडला। एकीकडे विरोधकांनी खरातचा कधीही एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक आरोप केलाय, तर दुसरीकडे स्वतः खरातनेही माझं मरण इथंच आहे असं म्हणत मृत्यूची भीती व्यक्त केली होती। खरातचा अत्यंत विश्वासू आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके याचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झालाय। हा अपघात इतका भयानक होता की पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडालाय। भरधाव कंटेनरने शेळकेंच्या गाडीला असं काही चिरडलं की गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय। रिकामी रस्ता, कंटेनर आणि त्याखाली चिरडलेली एक पांढरी कार हे दृश्य आहे या भीषण अपघाताचं, ज्यामध्ये खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष शेळकेंचा जागीच मृत्यू झालाय। रस्त्यावर पडलेल्या रक्ताचा सडा, चक्काचूर झालेली कार आणि त्यामध्ये शांत झालेला एक आवाज। खरातचा उजवा हात मानले जाणारे शेळकेंचा अपघाती मृत्यू झालाय। ही घटना जितकी भीषण आहे तितकाच त्यामागचा घटनाक्रम आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगरकडून शिर्डीला जात असताना वाटेतच त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला। हा अपघात इतका भयानक होता की शेळकेंचा आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला। मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान शेळके यांची पत्नी बराच वेळ गाडीतच अडकून पडल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले। जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह कारने शिर्डीच्या दिशेने निघाले होते। धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या एका कंटेनरला त्यांच्या कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या खालच्या बाजूला जाऊन घुसली आणि कारचा थेट चक्काचूर झाला। एकीकडे खरातची फाईल सुरू असताना खरातचे नवे कारनामे उघड होत असताना नुकताच त्यांच्या ट्रस्टच्या उपाध्यक्षाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्यामुळे हा अपघात आहे की घातपात यावरून संशय व्यक्त केला जातोय। अनेक महत्त्वाच्या कामांची जबाबदारी शेळके यांच्या खांद्यावर होती, अशातच त्यांचा असा गूढ मृत्यू झाल्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केलाय। हा अपघात नसून ठरवून केलेली हत्या आहे असा आरोप होऊ लागलाय। रस्त्यावर कोणताही अडथळा नसताना अपघात झाला कसा? खरात याच्या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे शेळकेंकडे होते का? हा अपघात आहे की पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? अशा अनेक चर्चांना उधाण आले। खरात यांच्या निकटवर्तीयांचा असा अचानक जाण्याने या मृत्यूमागे कोणती अदृश्य शक्ती आहे का, या प्रश्नाचं उत्तर आता तपासाअंती स्पष्ट होईल। एकीकडे अश्लील व्हिडिओ प्रकरणात खरातला अटक झाली असतानाच दुसरीकडे ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि निकटवर्तीय शेळके यांचा भीषण अपघातात मृत्यू झालाय। एका कंटेनरनं शेळकेंच्या गाडीला चिरडलं असून या अपघातात गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय। खरात कोठडीत आणि त्यांचा उजवा हात असलेल्या शेळकेंचा अपघाती मृत्यू हा निव्वळ योगायोग आहे की एखादं मोठं षडयंत्र? अश्लील व्हिडिओ प्रकरणात भोंदू खरातला पोलिसांनी वेड्या ठोकल्यात। खरात याच्या अटकेनंतर अवघ्या काही दिवसातच त्याच्या ट्रस्टच्या उपाध्यक्षांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं संशयाची सुई फिरली आहे। खरातचं अत्यंत निकटवर्तीय आणि ट्रस्टचे सर्व व्यवहार पाहणारे शेळके यांचंच निधन झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। शेळकेंच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी आहे। खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात होते। अश्लील व्हिडिओ प्रकरणात खरात अडकल्यानं आधीच त्यांचं जीवन धोक्यात आलं होतं। आता त्यांच्या विश्वासू सहकार्याच्या मृत्यूनं पोलिसांसमोर तपासाचे दुहेरी आव्हान उभं राहिलंय। एकीकडे खरात जेलमध्ये आणि दुसरीकडे त्यांचा सर्वात जवळचा माणूस रस्ते अपघातात कायमचा शांत झालाय। या दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी असणारं गूढ आता पोलीस कसं उलगडणार? खरात यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाची मुळं किती खोलवर पसरली आहेत याचं सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। खरातनं व्यक्त केलेली मृत्यूची भीती आणि त्याच्या खास माणसाचा झालेला हा शेवट हा केवळ योगायोग आहे की पुराव्यांची होणारी ही विल्हेवाट, विरोधकांचा एन्काउंटरचा दावा आणि शेळकेचा हा अपघाती मृत्यू यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वास एकच संशय कल्लोळ माजलाय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।